अक्षय तृतीये दिवशीच एक दुःखद बातमी समजली. कोणती ती पुढे सांगेनच. त्याआधी सकाळी लवकर उठून या शुभ दिवशी नवीन साडीवर कॉन्ट्रास्ट रेडीमेड ब्लाऊज मॅच करत नेहमीच्या ज्वेलरीमध्ये थोडासा बदल करून बेसिक मेकअप केला. थोड्या वेळाने विरूच्या आवडताना दरवेळीप्रमाणेच त्याची इतकी नौटंकी चालू होती की आम्ही तिघेही खूप हसलो. तो मित्राच्या घरी खेळायला गेल्यावर लगेच घरातील साफसफाई करून घेतली. अक्षय तृतीया स्पेशल छोटीशी रांगोळी काढून सोबतच उंबरठा पूजन केले. आज नाश्त्यामध्ये उकडलेला हरभरा, थोडंसं तूप, मीठ, चटणी, टोमॅटो घालून परतून घेतला. त्यासोबतच चिरलेली काकडी व गाजर होते. तिघांचाही नाश्ता खाऊन झाल्यानंतर लगेच देवपूजा केली. आज आंब्याचा मान असल्यामुळे आंबा व खडीसाखरचा नैवेद्य दाखवून घेतला. सर्व देवांना नमस्कार करून विश्व प्रार्थना म्हटली. देवपूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होते. पूर्ण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पसरली होती. सध्या तेलकट काही खात नसल्यामुळे नेहमीचे कांदा भजीचे पीठ आप्पे पात्रामध्ये वाफवून घेतले. खरंच सर्व भजी खूप टेस्ट व हेल्दी सुद्धा होती. आज 2 प्रकारचे जेवण असल्यामुळे खूप वेळ लागला. माझ्या जेवणात दोडका नकलीची मिक्स भाजी, ड्रायफ्रूट व खव्याची खीर, ओरिजिनल आमरस, फुलके व कांदा भजी होती. भरपूर जेवण करून घेतले. अक्षय तृतीया तिथीनुसार वॉशिंग मशीनला 2 वर्ष पूर्ण झाली. या 2 वर्षात मशीनचा भरपूर वापर केला. खरंच मी या मशीनची खूप आभारी आहे. परंतु या वर्षी गावातील जवळचेच नातेवाईकांचे अचानक निधन झाले, त्यामुळे खरेदी करता आली नाही. रात्रीच्या जेवणात विरूला पुन्हा मँगो मिल्कशेक व चपाती दिली. तो खूप खुश होता. त्याने ते आवडीने खाल्ले. त्याला मँगो मिल्कशेक, आमरस, पन्ने असे आंब्याचे पदार्थ प्रचंड आवडतात. आज बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले शो बघत जेवण केले. तन्वी कोलते विनर झाले आणि एक मराठी फिमेल कंटेस्टंट विनर झाली. हे बघून खूप आनंद झाला. असा होता आजचा मिक्स दिवस. उद्या भेटू पुन्हा. बाय.